हाय नमस्कार, मी मनीषा किचन अँड लाईफस्टाईलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज बघा आपण असं मिक्स मटकीचं म्हणजे मिक्स त्याच्यामध्ये हरभरा मटकी वगैरे असं सगळ्या मिक्स भेळची भाजी करणार आहोत। त्यासाठी बघा इथं वाटण वाटलेलं आहे, सुके मसाले, कढीपत्ता आहे। इथे बघा मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे। तेल गरम झालेले त्यामध्ये आता आपण टाकूया कढीपत्ता, जिरे वगैरे टाकायचं आहे फोडणीला। हे बघा मी इथे कढीपत्ता टाकलेला आहे, कढीपत्ता तडतड उडलाय। आता टाकते जिरे आणि आता त्यात आपण टाकूया वाटण। या वाटणामध्ये फक्त खोबरं, कोथिंबीर, आलं, लसूण आणि टोमॅटो एवढंच आहे। हे वाटण टाकायचं आहे। कोणी कांदाही याला चिरून टाकतं, पण मी कांदा टाकत नाही, डायरेक्ट वाटण टाकायचं। वाटण चांगलं परतून घ्यायचं। वाटण परतल्यानंतर त्याच्यामध्ये आता आपण सुके मसाले टाकूया, म्हणजे हळद, मिरची पावडर, बेडगी मिरची पावडर, तिखट मिरची पावडर, थोडासा कांदा लसूण मसाला आणि धना पावडर। आता आपण हे परतून घेऊया चांगलं, त्याला तेल सुटेपर्यंत परतून घेऊ। बघा कसं व्यवस्थित तेल सुटेपर्यंत परतलेले आहे, मस्त त्याचं असं शिजून घट्ट गोळा झालेला आहे। आता आपण त्यामध्ये मीठ टाकूया। आपण ते कडधान्य उकडतानाही त्यात मीठ टाकलेलं आहे। कडधान्याला एखादी शिट्टी देऊन उकडून घ्यायचं आहे। बघा आता किती छान मसाला परतला गेलेला आहे। कडधान्य उकडलं म्हणजे शिजायला वेळ लागत नाही, पटकन शिजली जाते भाजी। आता बघा ह्यात मी हे सगळे उकडलेले कडधान्य टाकलेले आहे। त्यामध्ये सगळं आहे, मटकी, मूग, हरभरा, काबुली चणे, असं हे सगळं आहे ते त्याच्यामध्ये आता आपण टाकलेलं आहे आणि ते आता छान परतून घेऊया। ही अशी मसालेदार उसळ सुद्धा छान लागते बघा खायला। आता आपण त्यामध्ये थोडंसं तुम्हाला लागेल तसं त्याच्यामध्ये पाणी टाकायचं, जास्त जशा आवडीनुसार पाणी टाका, पातळ हवंय घट्ट हवंय त्यानुसार। ह्यात मी हे मसाल्याचंच पाणी टाकलेलं आहे, मसाल्याच्या भांड्यामधलं। आता ह्यात पाणी ओतत आहे, तर मला जेवढं पाणी पाहिजे तेवढं टाका। हे पातळही छान लागतं आणि घट्टही छान लागते। हे बघा आता मस्त अशी भाजीला उकळी आलेली आहे। आता आपण थोडासा गॅस बारीक करून त्याला थोडा कट येईपर्यंत शिजवून घेऊया। बघा कशी खळखळीत उकळी आलेली आहे भाजीला। आपण ते ट्रान्सफर करून घेतले इकडच्या गॅसवरून इकडे। आता बघा मस्त, बघा किती छान सगळा कट बाजूला झालेले। अशा प्रकारे बघा आपली मिसळ काय म्हणतात त्याला, मिसळची रेसिपी तयार आहे। मिक्स आहे सगळं। बघा मस्त असं आपण भरपूर अशी कोथिंबीरीने त्याच्यावरती गार्निशिंग केलेले, त्याला कट बघा किती छान आलेला आहे। ही अशी मिसळ बरोबर सुद्धा खायला छान लागते। फरसाण वगैरे टाकलं की त्याची झाली मिसळ। किती मस्त अशी झालेली आहे बघा मिक्स मटकी भेळची भाजी। आवडली तर नक्की कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।